मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षाच्या होत्या. गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मराठी हिंदी चित्रपटामधील चरित्र भूमिकांमधून दया डोंगरे यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख निर्माण केली. NSDतून प्रशिक्षण घेतलेल्या डोंगरे यांनी तुझी माझी जोडी जमली रे, लेकुरे उदंड झाली सारख्या लोकप्रिय नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. पडद्यावर त्यांनी साकारलेली खाष्ट सासूची ठसकेबाज भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. दया डोंगरे यांचा जन्म अमरावतीत झाला होता. काही काळ कर्नाटकामधील धारवाडमध्येही त्यांचे वास्तव्य होते. अभिनय आणि संगीत असा दोन्हींचा वारसा त्यांना आई अभिनेत्री यमुनाताई मोडक आणि आत्या गायिका अभिनेत्री शांता मोडक यांच्याकडून मिळाला होता. अभिनयाआधी त्यांना संगीताविषयी अधिक आपुलकी होती. आकाशवाणी गायन स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले होते. मात्र अभिनयाची ओढ वाटू लागल्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केले. 70-80च्या दशकात नाटक चित्रपट क्षेत्रातील सोनेरी काळ आणि दूरदर्शनाचा प्रभाव असलेल्या काळात प्रत्येक माध्यमांच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्या यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या गेल्या आणि म्हणूनच त्या सोनेरी युगाचा साक्षीदार आज त्यांच्या निधनाने हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.